अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून ज्या ज्या व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेल्या आहेत, ज्या ज्या व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेल्या आहेत, ज्यांना आपण खूप जवळचं समजत होतो, ज्यांना आपण खूप जीव लावत होतो, मात्र तीच लोक जर तुमच्यापासून आता दूर गेलेली असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी, आपलं जे काही पहिलं प्रेम असेल तर ते पुन्हा परत मिळवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा वस्तू सांगणार आहे। ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे या एका वस्तूने खेचली जाईल। तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर या वस्तूमुळे इन्क्रीज होत जाईल। जेव्हा ही अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल तेव्हा याची छाप समाजात पडत जाईल। समाजात फिरत असताना जे लोक अपमानित करत होते, तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तुम्हाला इग्नोर करत होते, हा एक उपाय केल्यानंतर किंवा ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केल्यानंतर याच समाजात तुम्हाला किंमत मिळायला लागेल। लोक तुम्हाला मान देतील। ज्या लोकांनी अपमानित केलं होती तीच लोक तुमचा सन्मान करतील। ही एक वस्तू फक्त जवळ ठेवा। अगदी 21 दिवसांच्या आत या वस्तूचा, या उपायाचा चमत्कार पहा। बऱ्याच लोकांच्या आयुष्यात अशा समस्या असतात, म्हणजे मी बऱ्याच वेळा कॉल असेल, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप असेल तर मी असंख्य वेळा ऐकत असते की ताई, माझा पती मला वर्ष झाला सोडून गेलेला आहे, मी माहेरी आहे, मला माझ्या घरी जायचं आहे पण पती न्यायला येत नाहीये। तर बऱ्याच पतींच्याही अशा समस्या आहेत की ताई, माझी पत्नी नीट वागत नाहीये, मला किंमत देत नाहीये, सतत भांडण करते, सतत घालत पाडून बोलते, आमच्यात सगळं व्यवस्थित होण्यासाठी उपाय सांग। तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय घेऊन आलेली आहे। बघा, तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या जवळ तुमचा मित्र असेल, क्लासमध्ये, ऑफिसमध्ये अशी काही लोक बघत असाल की जी लोक तुमच्यापेक्षा दिसायलाही कमी सुंदर असतात, पैशानेही कमी असतात, कधी कधी पदानी पण ती कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे एक अशी पॉवर असते किंवा म्हणजे त्यांच्याकडे अशी काहीतरी गोष्ट असते की ती लोकांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येक लोकांना ती आपलंसं करतात। आणि आपण कितीही प्रयत्न केले, मनापासून जीव लावला, कितीही काय केलं तरी लोक आपली होत नाहीत। आपल्या पाठी फक्त काहीतरी आपल्याबद्दल कुठे ना काहीतरी बोलणार किंवा सतत आपला विश्वासघात करणार। मग आपण विचार करतो की मी इतकं चांगलं वागते, मी सगळं करते, पण माझ्यासोबत असं का होतं? आणि ती अशी वागते, ती वाईट वागते किंवा तिचं मनातून काहीच नसतं, पण तरीही लोक तिच्याचकडे अट्रॅक्ट का होतात? बघा, काहीतरी फरक असेल। तिच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती तुमच्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही चांगलं वागूनही तुमच्याकडे ती पॉवर कमी असेल। तर ही जी पॉवर आहे, हे अट्रॅक्शन पॉवर जी आहे ही खेचून आणण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, वाढवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय। आता हा उपाय आपल्याला महिन्याच्या कुठल्याही पहिल्या शनिवारी करायचा आहे। जो कुठला महिना असेल, आता डिसेंबर जात आलेला आहे, जानेवारी येईल, जानेवारीतील पहिला शनिवार, फेब्रुवारीतील पहिला शनिवार, जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर महिन्यातील पहिला शनिवार असणं आवश्यक आहे। ठीक आहे। आता यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते। सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तांदूळ। आपला अख्खा बासमती जो तांदूळ असतो त्या तांदळाचे 7 दाणे, 7 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत। एक तुम्हाला धतुऱ्याचं मूळ घ्यायचंय। धतुरा, ज्याला धोत्र असंही आपण म्हणतो, या धोत्र्याच्या छोट्यासा मुळाचा एक तुकडा आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत काळ्या रंगाच्या 7 वेलच्या। बघा, 7 वेलच्या, 7 तांदळाचे दाणे आणि एक धतुऱ्याचं मूळ, 3 वस्तू आपण घेतल्या। हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठून करायचा आहे। सगळ्यात अगोदर उठा, 5-5:30 या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे। स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। अंघोळ जी कराल ती डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला करायची आहे, लक्षात ठेवा। स्वच्छ पवित्र स्नान करून झालं की त्याच्यानंतर
कुठे बाजूला शेत असेल, झाड असेल, जे घराच्या बाहेर तुम्ही करू इच्छिता तर घराच्या बाहेर करा, किंवा तुमच्याच घरामध्ये जिथे तुम्हाला कुणीही काही विचारायला येणार नाही, जिथे एकदम शांतता असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. मग एका ठिकाणी एक आसन घालून तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर काळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे. काळ्या रंगाचं वस्त्र, छोटंसं कापड, हे कोरं करकरीत घाण मळकटलेलं नसावं, तर कोरं असावं. आता हे काळ्या रंगाचं वस्त्र आपल्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे, त्याच्यावरती हे वस्त्र ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि एका वाटीमध्ये 7 काळ्या इलायच्या आणि त्याच्यासोबत 7 तांदळाचे दाणे आणि धतुऱ्याचं मूळ. आता सगळ्यात पहिले काय करायचं, धतुऱ्याचं म्हणजे धोत्र्याचं जे मूळ आहे, धोत्र्याच्या झाडाचं, हे त्या काळ्या रंगाच्या कापडावर व्यवस्थित ठेवून द्यायचं. ठीक आहे. यानंतर धोत्र्याचं मूळ तिथे ठेवलं की यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले एक वेलचीचा दोडा, उजव्या हातामध्ये एक काळ्या वेलचीचा दोडा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्या वेलचीच्या दोड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीला वश करायचंय, म्हणजे ज्याला खेचून आणायचंय, तुमचे सासू, बहीण, मुलगी, तुमचा भाऊ, तुमचा पती, तुमची पत्नी, जे काही असेल त्या व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये व्यक्त करायचंय आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. आता मी म्हणणार, आता समजा मला माझ्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे. माझ्या पतीचं नाव आहे सागर. ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम सागर, वश 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 स्वाहा. वश 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 हा 3 वेळा म्हणायचा. ओम ह्रीम क्लीम सागर, वश 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 स्वाहा. त्यानंतर हा काळा रंगाचा वेलदोडा त्या धोत्र्याच्या मुळाजवळ किंवा मुळाच्या बाजूला किंवा मुळाच्या वरती ठेवून द्यायचा. पुन्हा दुसरा काळा वेलचीचा दोडा घ्यायचा. पुन्हा ओम ह्रीम क्लीम सागर, वश 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 स्वाहा हा मंत्र म्हणायचा. पुन्हा हा काळ्या वेलचीचा दोडा पुन्हा त्या मुळावरती ठेवून द्यायचा. असे 7च्या 7ही काळ्या वेलच्या एक एक करत अभिमंत्रित करत त्या व्यक्तीचं नाव घेत सांगितलेला मंत्र म्हणत तुम्हाला त्या कापडावरती 7ही वेलच्या ठेवून द्यायच्या आहेत. यानंतर 7ही तांदळाचे दाणे घ्यायचे. पुन्हा एकदा एक एक तांदळाचा दाणा अभिमंत्रित करत प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचं नाव घेत सेम हाच मंत्र म्हणत एक एक तुम्हाला तांदळाचा दाणा देखील त्याच्यावरती अर्पण करायचा आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हे जे कापड आहे या कापडामध्ये हे तांदळाचे दाणे आणि त्या काळ्या वेलच्या आपल्याला दोन्ही गोष्टी त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत आणि त्याची एक छान पोटली तयार करायची आहे. तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ही तयार पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्या पोटलीला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. आता त्या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन देण्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तुम्हाला पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी केलेला आहे. माझे पती माझ्याकडे पुन्हा परत आलेले आहेत. समजा मी माहेरी असेल तर मला सासरी घेऊन गेलेले आहेत. माझे पती आता माझ्याशी नीट वागत आहेत. माझे पती जे आहेत ते माझे लाड करत आहेत, माझे हट्ट पुरवत आहेत, जसं मला हवं आहे पूर्ण तसं वागत आहेत. हे पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं करायचं, पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या आणि त्याच्यानंतर त्या क्षणापासनं ही पोटली जी आहे काळ्या रंगाची ही आपल्या सोबत ठेवायची. पुरुष असतील तर तुम्ही खिचाट ट्रॅकमध्ये ठेवा, महिला असतील तर तुम्ही ओढणीला, साडीला, जिथे शक्य असेल तिथे बांधून ठेवा. तुम्हाला कमीत कमी 21 दिवस तरी ही पोटली सतत आपल्या संपर्कात राहील अशी ठेवायची आहे. रोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्नान होईल तेव्हा ही जी पोटली आहे या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. रात्री झोपताना ही पोटली उशीखाली ठेवू शकतात, चालेल, किंवा तुम्ही देवघरात ठेवली ती म्हणजे जिथे पवित्र ठिकाण असेल त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल, अंघोळ वगैरे कराल तेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन पूर्ण दिवसभर ही पोटली आपल्या सोबत ठेवायची आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली फक्त 21 दिवस काम करेल, पण 21 दिवसामध्ये 100% काम करेल. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही जी काळ्या रंगाची पोटली आहे ही कुठल्याही एखाद्या मोठ्या झाडाखाली जर वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये सोडून द्यायची. पुन्हा कधीतरी 6-7 महिन्यांनी ही रेमेडीज करावीशी वाटली, पण मध्ये एक कमीत कमी 4 ते 5 महिन्याचा गॅप तरी असावा. 4-5 महिन्यांनी पुन्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय किंवा ही रेमेडी जी आहे करू शकता, किंवा 4-5 महिन्यांनी वाटलं की पुन्हा त्याच व्यक्तीसाठी मला हा उपाय करायचा आहे तर पुन्हा तुम्ही करू शकता. पण तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्या शनिवारपासून सलग 21 दिवस हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे. या उपायानंतर तुम्हाला कुठेतरी तुम्हाला जाणवायला लागेल की जी व्यक्ती माझ्याशी बोलतही नव्हती ती व्यक्ती आता स्वतःहून कॉल करत आहे.
जो व्यक्ती माझ्यापासून दूर चाललेला होता तो व्यक्ती आता माझ्याकडे पुन्हा परत येत आहे. बघा, तुम्हाला ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये काळा वेलदोडा आहे, त्यानंतर तांदूळ आहे आणि धतुऱ्याचं मूळ आहे. या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व सिद्ध वस्तू आहेत. जेव्हा या तीनही वस्तूंचं मिलन करून तुम्ही मंत्र जप करून या तीनही वस्तू एकत्रित ठेवून त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्याल, तेव्हा 100% तुमच्यात असणारी अट्रॅक्शन पॉवर ही वाढत जाईल. समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल. या उपायानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये अनुभव यायला सुरुवात होईल आणि 21 दिवसांमध्ये 100% तुमचं जे काही काम असेल ते होईल. हा उपाय फक्त चांगल्याच गोष्टींसाठी करायचा आहे आणि योग्यच गोष्टींसाठी करायचा आहे, तरच तो लाभ देईल.